अतिशय आनंदाचा दिवस आहे, मराठीचा विजय झालेला आहे आणि आता त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब हे काय बोलतात याकडे जसा सामान्य मराठी माणूस आकर्षणे पाहतोय तसं मी देखील पाहतोय. दोन भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा मनसैनिकाला इच्छा होती ती आज पूर्ण झाली असं म्हणायचं. नाही बघा, शेवटी कसं आहे, हा प्रत्येक मराठी माणसासाठी आज एक आनंद उत्सव आहे, विजयाचा दिवस आहे आणि त्यामुळे विजय साजरा करायला तुम्ही येणारे सगळे जे कार्यकर्ते असतील, मराठी प्रेमी जनता असेल, यांचेसुद्धा चेहऱ्यावरचे हावभाव बघा, एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि शेवटी पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आम्हाला हा बंदिस्त जागा घ्यावी लागली, नाहीतर मला वाटतं शिवाजी पार्क सुद्धा कमी पडलं असतं. राजकीय युतीची नांदी आजचा हा कार्यक्रम ते वरिष्ठ नेते ठरवतील. सगळं आजच नको, आज आधी उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन होऊ दे. कार्यकर्त्यांच्या भावना, नेत्यांच्या भावना या मला वाटतं बऱ्यापैकी सांगतात सगळं जे काय. व्यापारी मुंबईमध्ये जे भूमिका घेतात त्याबद्दल काय सांगाल? मराठी बोलणार. मी तुम्हाला एक सांगू का की आज महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 12-14 कोटी आहे. एक कोण केडिया, एक कोण तो सदावर्ते, काय बोलतं त्याला, काय एवढं महत्त्व देता तुम्ही? जास्तीत जास्त मुंबईकर, जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोक यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. एक दोन वेडे असतात, त्यांना किती महत्त्व द्यायचं, किती नॅशनल टीव्हीवर त्यांच्याबद्दल चालवायचं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. दिवस एक नोंद होईल आजच्या दिवसाची, कारण 100 आजच्या दिवसाची नोंद ही इतिहासामध्ये नक्की होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांती करणारा आजचा दिवस ठरेल. ठीक आहे, धन्यवाद. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.